निसर्ग उन्नत मार्गाला जर तुम्हाला फिरायला यायचं आहे तर हे स्कॅनर आहे, ह्याच्यावरती तुम्ही तिकीट बुक करा. ऑनलाईन तिकीट बुक करायचं आहे. तुमचा पिरियड जो आहे, जो कुठला 3 ते 4, 12 ते 1 असा पिरियड तुम्हाला बुक करायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला इथे यायचं आहे. नमस्कार, अदिती विशाल ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत फॉरेस्ट वॉकमध्ये, मलबार हिल नेचर ट्रेल ह्या जागी. आणि हे आहे मुंबईमध्ये वॉक जो आहे तो तुम्हाला सिंगापूरच्या ट्री टॉप वॉकप्रमाणे झाडांमधून फिरण्याचा अनुभव देणार आहे. तर चला आपण आता निसर्गाच्या सानिध्यात भटकंती करायला. तर आपल्याला फॉरेस्ट वॉकवेला यायचं आहे. तर ते कसं यायचं, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आहे, तिथून आपण टॅक्सीने किंवा बसने येऊ शकतो. टॅक्सी पूर्ण आपल्याला मलबार हिलला पोहोचवणार आहे आणि ह्या सर्कलला आपल्याला बस किंवा टॅक्सी उतरवणार आहे. आता इथून आपल्याला सरळ सरळ चालत जायचं आहे. सरळ चालत गेल्यानंतर पुढे मी तुम्हाला दाखवतेच आहे की कुठे आहे. हे आहे कमला नेहरू पार्क आणि त्याच्यानंतर त्याच्याच पुढे आहे निसर्ग उन्नत मार्ग. म्हणजे निसर्ग उन्नत मार्ग जे आहे तिथे आपल्याला जायचं आहे. त्यालाच फॉरेस्ट वॉकवे म्हणतात, निसर्ग उन्नत मार्ग. कुठं एंट्री आहे? इकडून आहे ना? इथून एंट्री आहे ना? म्हणजे मग काय मेट्रो करणार आहेस तू? हे निसर्ग उन्नत मार्ग आणि इथे तुम्हाला तिकीट जे आहे ते भारतीय नागरिकांसाठी 25 रुपये आहे आणि परदेशी नागरिकांसाठी 100 रुपये तिकीट आहे. आणि 1 तासाचा त्यांचा एक पिरियड आहे, तो बुक करावा लागतो. तर आमचा आत्ता 3 ते 4चं टायमिंग आहे आणि आता जाऊया आपण फॉरेस्ट वॉकवे बघायला. तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्हाला पहिलंच मोबाईलवर तिकीट बुक करावं लागणार. ऑनलाईन तिकीट बुक करायचे आहेत आणि इथे आल्यानंतर ते स्कॅन होणार आहे. मी तुम्हाला प्रोसेस दाखवतेच आहे. आपण पहिलंच तिकीट बुक करायचं आहे आणि मग हे स्कॅनर जे आहे ते तिथे स्कॅन होणार. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तिकीट बुक कसं करायचं, तर मी तुम्हाला त्याची लिंक जी आहे ती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तुम्ही त्यानुसार तिकीट बुक करू शकता. आणि आता आपण आलेलो आहोत फॉरेस्ट वॉकवे. फॉरेस्टमधून, जंगलामधून, निसर्गाच्या सानिध्यामधून चालण्याचा रस्ता खूप छान. आता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी दिसतील, काय प्राणी. पहिला पक्षी दिसलेला आहे तो म्हणजे आपले पूर्वज इथे बसलेले आहेत. दिसत आहेत का आपले पूर्वज? दिसतोय का कावळा? फॉरेस्ट वॉकवे, फॉरेस्ट वॉकवे. रात्रीच्या वेळेला ह्या ज्या लाईट्स आहेत ना, इथे लाईट्स लागतात. खूप छान असतं रात्रीचं वातावरण. पण आता आपल्याला रात्रीच्या वेळेला व्हिडिओ तेवढी क्लिअर आली नसती, कारण ही जी ग्रीनरी आहे, नेचर आहे, ते आपल्याला नीट दिसलं नसतं. आपण निसर्ग बघायला आलो आहे. फॉरेस्ट वॉकवे बोलल्यावरती निसर्ग बघायचं आहे. सो पिक 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 पिक.
तर हा आहे तांबट पक्षी. तांबट पक्षी हा चिमणीसारखा एक छोटा पक्षी आहे आणि तो हिरव्या रंगाचा असतो आणि तो सतत ना लोहारासारखा आवाज करतो, म्हणजे ठक 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 असा आवाज करतो. तर आपल्याला इथे तो पक्षी बघायला मिळणार आहे. आम्हाला तर नाही दिसला, झाडावर एवढ्या झाडावरती छोटासा पक्षी नाही दिसू शकत. तर तुम्ही आलात आणि तुमचं लक असेल तर दिसू शकतो. आता आपण बघणार आहोत रतनगुंज. हा रतनगुंज झाड आहे, पक्षी नाही आहे. रतनगुंज जे आहे ना ते रक्तचंदनाचं झाड ज्याला आपण म्हणतो ना ते म्हणजेच रतनगुंज. आता पुढे असं भरपूर प्रकारे झाडांची आणि पक्ष्यांची आपल्याला इथे माहिती दिलेली आहे. बाजूला प्लेट्स लावलेले आहेत. हे सगळे पक्षी आपल्याला इथे कुठेतरी बघायला मिळतील, पण कुठे मिळतील आपल्याला नाही माहिती. आता मला असं वाटतं दुपारची वेळ आहे तर ते झोपले असतील, त्यांना पण झोपायचं असेलच ना. आणि CCTVच्या आपण काय म्हणतात निगराणीखाली आहोत. इथे तुम्ही बघितलं असेल की फक्त झाडांची आणि पक्ष्यांची नावं न लिहिता त्यांनी त्याचे युजेस, झाडांचा वापर कशासाठी करायचा आहे. आता हे आहे जांभूळ. जांभूळचा वापर कशासाठी, इथेच कुठेतरी झाड आहे जांभळाचं, आणि कशासाठी वापर करायचा आहे तर डायबिटीज लोकांसाठी, मधुमेह रुग्ण जे आहेत त्यांच्यासाठी जांभूळ हे खूप महत्त्वाचं आहे. आणि असे भरपूर सारे फळांवाली झाडं आणि शोभेची झाडं अशी आहेत. आता पुढे बघूया कोणती झाडं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता पुढची माहिती आहे, बघूया. इथे आहे काहीतरी पाटी लावलेली आहे, बाट्या वाचा फक्त. मैना, कॉमन मैना. आदमी म्हणते टिटवी, मैनाला टिटवी. टिटवी चतुर वर्तन आहे तिचं, माझ्यासारखं. अरे कोणतरी दिसा, माणसंच दिसतात फक्त. गुळ खजूर, जॅगरी पॉम, गुळ खजूर. हा इथे कुठेतरी हे ह्याच्यातलं झाड आहे कोणतं तरी. गुळ, रस आणि लाकूड उपयोग. अरे फणसला फणस नाही बोलत, गुळ खजूर. शोधा कोणता असेल तो बघा आणि मार्क करून द्या. चल, माहिती नाही मला. आता पुढची पाटी आहे, कोणती आहे, सप्तपर्णी. सप्तपर्णी नावाचं हे एक झाड आहे. फ्रॅग्रंट फ्लावर्स आहेत, म्हणजे त्याचे जी फुलं आहेत ती सुवासिक आहेत, सुगंधित आहेत. आणि इथे आपल्याला 2 पाट्या दिसतील, मराठी आणि इंग्लिश असे 2 पाट्या आपल्याला प्रत्येक झाडाच्या आणि पक्ष्यांच्या नावाच्या मिळणारच आहे. तुम्ही एकदा ना हा फॉरेस्ट वॉकवे बघायला नक्की या. खूप म्हणजे झाडं पक्षी नाही दिसले तरी ह्या रस्त्यावरून, ह्या वेवरून चालण्याचा मज्जा जी आहे ना ती वेगळीच आहे. आता आपण बघितलेलं आहे शिपाई बुलबुल. बघितलेलं नाहीये, पाटी बघितली आहे फक्त. शिपाई बुलबुल, आय थिंक बुलबुल ह्या पक्ष्यांचा तो शिपाई असेल म्हणून त्याचं नाव शिपाई बुलबुल ठेवलं असेल. तर इथेच ह्या एरियामध्ये कुठेतरी ज्यांनी निरीक्षण केलं त्यांना ते शिपाई बुलबुल दिसला असेल आणि त्यांनी इथे पाठी. हा कुठे असेल, या समोर आम्हाला डसा विसायला. तर हा आहे बार्क गेक्को. बापरे, नाव तर किती डेंजर ठेवलंय आई बाबांनी तुझ्या. हा जो आहे ना तो रात्रीचाच दिसतो आणि हा कीटकांवरती म्हणजे त्यांची उपजीविका कीटक आहेत, त्याच्यामुळे आपल्याला ते डसणार नाहीये. त्याच्यामुळे एकदम बिनधास्तपणे तुम्ही इथे या. हे आहे एमर्जन्सी एक्झिट, आपत्कालीन निकास. म्हणजे इथे आल्यानंतर आपल्याला बाहेर जायचं आहे तर आपण ह्या रस्त्याने बाहेर जाऊ शकतो. म्हणजे त्यांनी ती पण सोय केलेली आहे एमर्जन्सी एक्झिटची. आणि ह्या वॉकवेला 2 एमर्जन्सी एक्झिट आहेत. ते पुढे गेल्यानंतर अजून एक एमर्जन्सी एक्झिट जो आहे तो दाखवणार आहे. आता दुसरं झाड दिसलेलं आहे रेन ट्री. रेन ट्री म्हणजे पावसाचं झाड, पर्जन्य वृक्ष. आता ह्याच्यापासून आपल्याला फर्निचर बनवता येते, मृदा सुधारणा, पाऊस पडण्यास एखाद्या वेळेस मदत करत असेल हा रेन ट्री. इथे आल्यानंतर आपल्याला पक्ष्यांचे आवाज मात्र ऐकायला येतात. पक्षी दिसत नाही आहेत झाडांवर कुठे, पण आवाज मात्र खूप छान छान असे आवाज येत आहेत. आता आपण बघतोय रोज रिंग पॅराकिट. हा जो बर्ड आहे, हा जो पक्षी आहे तो आपल्याला माहितीतलाच आहे. हा आहे पोपट, आपण ज्याला मराठीमधून पोपट म्हणतो. हा रोज रिंग पॅराकिट जो आहे ह्याच्या गळ्याला
ही लाल कलरची पट्टी असते, म्हणजे लाल कलरचा पट्टा असलेला आणि हिरवा रंग असलेला पोपट, ह्याला रोज रिंग पॅराकिट असे म्हणतात. आणि पोपट आपल्याला दिसतील, म्हणजे मगाशी आम्हाला दिसला पण तो कॅप्चर नाही झाला. इथे आहे इंडियन ग्रे हॉर्नबिल. हा कुठे आहे पक्षी? हा जो पक्षी आहे ह्याला मराठीमधून काय म्हणतात आपण बघूया. ह्याला मराठीतून म्हणतात धनेश. आणि ह्याचं वैशिष्ट्य काय आहे तर चोचीवर आपल्याला चित्र दिसते, टोपीसारखी रचना आहे, म्हणजे टोपीसारखा आकार आहे चोचीवर. छान. आणि ह्या फॉरेस्ट वॉकवे बद्दल सांगायचं झालं ना तर हे सकाळी 5 वाजल्यापासून ओपन होतं आणि सकाळी 5 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत, रात्री 8 वाजेपर्यंत आहे. आणि 1-1 तासाचा पिरियड तुम्हाला बुक करायला लागणार आहे. इथे आहे लाल बुल्ला बुलबुल. हे कोणत्या तरी पक्षाचा आवाज आला, ते उडतायत. आय थिंक पोपट आहेत, ते दिसत नाही आहेत. काला काय कसं काय ताप भरला जाऊचं लागेल. कुठपर्यंत आहे? पनवेल पर्यंत आहे की काय? खंडाळा आहे. चलो अलिबाग. ही आमच्या बाजूची कांचनात्या. सोनं भैयानिया व्हेरी गाटा. कांचन आहे, कांचन. कांचनात्या हे बघ, ह्याच्यावरून तुझं नाव ठेवलेलं आहे. भैयानिया कया. हे बघ, हे झाड जे आहे ना ते तुझ्या आईला किंवा बाबांना खूप आवडत होतं, म्हणून तुझं नाव कांचन ठेवलं. फुलं, ही फुलं जी आहेत ती, त्याच्यामुळे तुझं नाव कांचन ठेवलेलं आहे. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत इंडियन गोल्डन ओरिओल. मला हा पक्षी माहिती आहे. हा पक्षी एक पिवळ्या कलरचा पक्षी असतो आणि मस्त त्याच्याशी थोडीसं ब्लॅक शेड असते पंखांना. खूप छान पक्षी आहे दिसायला. ह्याचं काय हळद्या बघा, पिवळ्या कलरचा असतो आणि काळे पंख असतात. तुम्हाला जर हा पक्षी बघायचा असेल तर तुम्ही गुगल करू शकता किंवा यूट्यूबला पण तुम्ही सर्च करू शकता. खूप छान क्यूट असा पक्षी आहे. आता आपण पुढे बघूया की कोणता पक्षी आपल्याला दिसणार आहे. असं मी ना फॉरेस्ट वॉकवेला येण्याआधी ना मी सर्च केलेलं फॉरेस्ट वॉकवेबद्दल माहिती वगैरे. तर ना थांबा सांगते. हा आहे एलिफंट ॲपल. अच्छा, एलिफंट ॲपल काय आहे? यूज्ड इन फूड. अच्छा, जेवण म्हणजे खाण्याचं आहे, मेडिसिन्स बनवण्यासाठी. हत्तींचं फूड आहे का हे? अच्छा, मराठीतून बघूया काय नाव लिहिलंय. करंबळ. ओके, अन्न, औषध आणि हत्तींचं अन्न. म्हणजे हे जे झाड आहे ते जंगलामध्येच सापडलं जात असेल, कारण हत्ती जंगलामध्येच राहतात. हत्तींचं जेवण जे आहे तेच झाड आहे. तर ना मी असं ऐकलेलं की वाचलेलं की फॉरेस्ट वॉकवेला ना असे समोरून साप वगैरे येतात, झाडावर साप असतात. म्हणजे खूप असं वेगळंच काहीतरी चित्र डोळ्यासमोर होतं. पण इथे कोणी नाही, माणसं सोडली तर कोणीही दिसत नाही आणि पाट्या दिसतात. आता इथे आहे एशियन कोयल. ओके, ही म्हणजे कोकिळा असावी. कोयल बनल्यावरती कोकिळा. येस, कोकिळी आहे या. गोड आवाजासाठी ओळखणारी कोकिळ, माझ्यासारखीच गोड आवाज. हा पक्षी आपल्याला माहितीच आहे, किंगफिशर. किंगफिशरला मराठीमध्ये खंड्या म्हणतात. बघूया आपण. येस, किंगफिशर म्हणजेच खंड्या. म्हणजे हा निळ्या कलरचा पक्षी असतो, छोटासाच असतो आणि खूप छान क्यूट दिसतो. चला आता पुढे बघूया आपण कोणता पक्षी की झाड बघूया. अजून एक 5 मिनिटाचा रस्ता राहिलेला आहे, जास्त चालायचं नाही आहे फॉरेस्ट वॉकवे. हा आहे, वाव किती छान असेल. हा फॅनटेल, म्हणजे त्याची त्याची शेपटी जी आहे ती अशी फॅनसारखी, पंखासारखी. हा, नाचरा पक्षी, मराठीतून नाचरा पक्षी म्हणतात. छान छान. म्हणजे असं मस्त निवांत असं यायचं आहे आपल्याला इथे, तर खूप छान. म्हणजे एक मन जे आहे ते प्रसन्न होणार आहे इथे येऊन. आणि इथून तरी ना समुद्र दिसत नाही आहे, झाडांमधून चाललो आहे ना आपण, त्याच्यामुळे समुद्र दिसत नाही आहे. पण समुद्र जर दिसलं असतं ना आपल्याला फॉरेस्ट छान वाटलं असतं. ह्या साईडला आपल्याला दिसतंय, हे बघा पलीकडच्या साईडला ही जे बिल्डिंग्स आहेत त्याच्या पलीकडे समुद्र आहे. मरीन ड्राईव्हचा जो एरिया आहे तो. आपण एक दिवस मरीन ड्राईव्हला पण जाऊया. छान, संध्याकाळी 7च्या नंतर गेलं ना तर खूप सुंदर असं फिलिंग येतं. असं म्हणतात. आम्ही तर नाही गेलोय कधी, पण लवकरच जाऊया आपण. हे आहे अर्जुनचं झाड आहे.
आता हे झाडाचा वापर जो आहे तो आयुर्वेदिक मेडिसिन्स बनवण्यासाठी, औषधं बनवण्यासाठी तयार केलं जातं असं दिलेलं आहे. हे झाड बघा किती उंचावर गेलेलं आहे, बापरे. म्हणजे त्याचं खोड खालपासून आणि वरपर्यंत ते एकदम टोकावर आकाशात. आता आपला फॉरेस्ट वॉकवे जो आहे तो इथे समाप्त होत आहे. जवळजवळ 15 ते 20 मिनिटाचा रस्ता आपण चालत पार केलेला आहे आणि खूप छान छान फिलिंग आहे. म्हणजे निसर्गातून चालण्याची जी मज्जा आहे ना ती वेगळीच आहे. सगळीकडे असं हिरवळ हिरवळ ग्रीनरी, झाडं आणि पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज बघायला तर नाहीच मिळणार. पक्षी तर एवढी माणसं बघितल्यानंतर पक्षी जे आहेत ते घाबरणारच ना. तर पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज जे आहेत ना ते आपल्याला इथे अनुभवता येतील. जे आवाज आपण ऐकले नाही आहेत ते आवाज आपल्याला इथे ऐकायला मिळतील. आता मला पुढे दिसते की एमर्जन्सी एक्झिट. मी तुम्हाला मागे बोललेले की 2 एमर्जन्सी एक्झिट आहे. समजा इथे काही झालं तर आपल्याला इथे पण एमर्जन्सी एक्झिट आहे, आपत्कालीन निकास. म्हणजे आपण इथून खाली उतरून काहीतरी रस्ता आहे आणि खाली काहीतरी सोय केलेली असेल. तर हा जो फॉरेस्ट वॉकवे आहे तो इथे संपलेला आहे आणि खूप छान. म्हणजे मला असं वाटलं की 3 ते 4चा पिरियड आमचा आहे, तर तेवढं लांबचं अंतर आपल्याला चालत फिरायला लागणार आहे. पण तेवढं लांबचं अंतर नाही आहे, कारण 3 ते 4मध्ये तुम्ही समजा 3 वाजता बुक केलं आणि तुम्हाला 3 वाजता परफेक्ट यायला नाही जमलं, समजा 3:30 वाजले, 3:15 वाजले, तर तुम्ही 3 ते 4च्या पिरियडमध्ये कधीही या आणि फॉरेस्ट वॉकवे तुम्ही फिरा, असं त्यांचा क्रायटेरिया आहे. तर खूप छान फुलं वगैरे, छान मस्त झाडं आणि तुम्हाला खाली दाखवते किती उंचावर आपण आहोत. छान. म्हणजे आम्ही आता थंडीच्या दिवसात आहोत तर मस्त सगळीकडे थंड थंड वातावरण आहे. आणि अशा प्रकारे दोघे थकलेले आहेत, दमले आहेत. हो दम नाही आधी दमली. घ्यायला हो घे आई, आणि तिला उचलून घ्या असं पुढे घे वाकवून. घे. मी तुम्हाला पक्ष्यांचे आवाज ऐकवते. किती सुंदर पक्ष्यांचे आवाज आहेत. एकदम शांत राहूयात आपण. तर हा आहे फॉरेस्ट वॉकवे. आता समोरून मी तुम्हाला भारतीय नागरिकांसाठी 25 रुपये आणि हे जे आहेत ना त्यांच्यासाठी 100 रुपये. कळलं? सो हा आहे फॉरेस्ट वॉकवे आणि आता हा फॉरेस्ट वॉकवे संपलेला आहे. 1 तासाचं फिरण्याचा टाईम नाही आहे. 3 ते 4च्या बुकिंग स्लॉटमध्ये तुम्ही कधीही येऊ शकता. फिरण्याचा टाईम आहे फक्त 15 मिनिट. हे फोटो कसं मध्ये मधून असते ना. हे परत आपल्याला स्कॅन करूनच बाहेर जायचं आहे, कारण त्यांनी तो असा रेकॉर्ड ठेवलेला आहे की किती माणसं आतमध्ये गेलेली आहेत आणि तीच तेवढीच माणसं परत बाहेर आलीच पाहिजे.
ह्याच्यासाठी खूप छान अशी सुविधा करून ठेवलेली आहे. म्हणजे त्यांनी तेवढीच माणसं बाहेर आल्यानंतर दुसरा स्लॉट जो आहे तो पाठवणार आतमध्ये. तर अशा प्रकारे आपलं फॉरेस्ट वॉकवे फिरून झालेलं आहे. तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल निसर्ग उन्नत मार्गाची, तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे दुसऱ्या जणांपर्यंत पण ही व्हिडिओ पोहोचली जाईल. आणि एकदा नक्की तुम्ही फॉरेस्ट वॉकवे फिरायला या. आणि ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर असंच भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान छान राहा आणि आमचे व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.